गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण 13व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकापर्यंत आलो होतो. तर आज आपण 22व्या श्लोकापासून पुढे सुरू करूया. लेट अस सी व्हॉट अवर गुरु प्रभुपाद हॅज टू से फर्स्ट, आणि मग त्याच्यानंतर पलीकडचं सुरू करू. ठीक आहे. ते म्हणतात, पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंदोस्य सदसद्यो निजन्मसु. ह्या संस्कृतमध्ये आपल्याला काय कळलं? काहीच नाही. सो लेट अस सी व्हॉट द इंग्लिश ट्रान्सलेशन सेज. इट सेज की द लिव्हिंग एंटिटी इन मटेरियल नेचर thus follows the ways of life, enjoying the three modes of nature. This is due to his association with that material nature. Thus he meets with good and evil among various species. The living entity म्हणजे जीव. मागच्या वेळेस आपण बघितलं ना, की हा जीव म्हणजे कोण आहे? ब्रह्मतत्व जे आहे त्यावर पंचकोशांची उपाधी जेव्हा चढते, तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात, आणि आपण स्वतःला जीव मानतो आणि आपण इतर सगळ्यांना जीव मानतो. आपल्याला इतर जीवांमध्ये जे चैतन्य आहे ते तसंच्या तसं, म्हणजे त्यांचं चैतन्य आपल्याला अनुभवायला नाही येत, पण आपलं जे चैतन्य आहे ना, तेच चैतन्य इतर देहांमधनं, इतर जीवांमधनं देखील प्रगट होत असतं. तर अशा प्रकारे जर आपल्याला कळलं, तर हे लक्षात येईल की हा जो जीव आहे, जो स्वतःला वेगळा जीव मानतोय, तो जीव देखील आभासात्मक आहे. आपल्याला असं वाटतं ना, की आपण या देहामध्ये अडकलेले आहोत, या देहाने बांधले गेलेलो आहोत, आणि आपल्याला जे आपलं मन आहे असं वाटतं, ते मन आपलं वेगळं आणि इतर लोकांचं वेगळं. इतर लोकांचं वेगळं जरी असलं मन, तरी सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? आपल्याला तर फक्त आपल्याच मनाबद्दल माहिती आहे ना. आपण आपल्या स्वतःला देह आणि मन आणि बुद्धी या तीन मध्ये बांधून घेतलेला आहे. तर या तीन मध्ये बांधून घेतलेला जो आहे, तो आहे जीव. आपण स्वतःला एक जीव आहोत असं मानतो आणि इतर लोकांना दुसरे जीव आहेत असं मानतो. हा जो जीव आहे, हा जेव्हा प्रकृतीच्या संपर्कात येतो, तेव्हा प्रकृतीचे जे तीन गुण आहेत, सत्व रज तम, त्या तीन गुणांमुळे तो प्रकृतीमध्ये सुख आणि दुःखाचा अनुभव करतो. प्रकृती आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा सुख दुःखाचा अनुभव येतो. तर प्रकृती आणि पुरुष हे जे द्वैत आहे, हे द्वैत देखील खरं आहे किंवा नाही, विल फाइंड आउट. लेट अस सी विनोबा भावे काय म्हणतात त्याच्याबद्दल. विनोबा म्हणतात, बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो, गुणसंगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ. शुभ आणि अशुभ जन्म घेतो तो. कोण घेतो? हा जीव. कशामुळे? गुणसंगामुळे. गुणांचा जो संग तो करतो, म्हणजे प्रकृती तीन गुणांमध्ये विभागलेली आहे, सत्व रज आणि तम. ह्या तिन्ही गुणांमध्ये जेव्हा तो जीव अडकतो, तेव्हा त्यानुसार तो शुभ आणि अशुभ जन्म घेतो. म्हणजे कसं आहे, की समजा आपण सत्वगुणात राहिलो किंवा सत्वगुणासोबत आपला संग झाला. सत्वगुणासोबत संघ म्हणजे काय? की सत्वगुणाची कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचा गुणधर्म काय आहे? द प्रिन्सिपल बिहाइंड एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तमोगुण काय आहे? तमोगुण इज मॅटर. तमोगुण म्हणजे दगड, धोंडे सगळं. म्हणजे पृथ्वी तत्व म्हणा किंवा जलतत्व, जे अचेतन जे तत्व आहे त्याला आपण तमोगुण म्हणू, फॉर सिम्प्लिसिटी सेक. त्या तमोगुणाला इकडून तिकडे हलवणारा कोण आहे? रजोगुण. रजोगुण इज द प्रॉपर्टी ऑफ मूव्हमेंट. Sattva-gun is the principle or the principles based on which Rajogun will act on Tamogun.
म्हणजे आता समजा माझ्या हातात ही वस्तू आहे, ती वस्तू जर मी खाली टाकली तर ती खाली पडते. कशामुळे पडते? गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर ते आधारित आहे. सो धिस ऑब्जेक्ट विल फॉल डाउन ऑन द अर्थ बिकॉज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटी. तर हा जो तमोगुण आहे म्हणजे जड पदार्थ हा रजोगुणाच्या शक्तीने खाली ओढला जातो. पण त्याचं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे सत्वगुण आहे. लक्षात येत आहे का? तुम्ही हे लक्षात ठेवा फक्त की तमोगुण हा वस्तुप्रधान आहे, मटेरियल सेंट्रिक. रजोगुण जो आहे तो मूवमेंट प्रधान आहे. मूवमेंट ऑफ दिस तमोगुण और मूवमेंट ऑफ दिस जड सृष्टी. आणि ज्याच्यामुळे हे सगळं घडतं, ज्या तत्वांवर ते आधारित आहे, दॅट इज सत्वगुण. म्हणजे हा पदार्थ जर मी या उंचीवरनं सोडला तर तो किती वेगाने खाली जाईल त्याचं गणित आहे. तर ते जे गणित आहे दॅट इज सत्वगुण. प्रिन्सिपल बिहाइंड एव्हरीथिंग इज सत्वगुण. द ऍक्च्युअल मुव्हिंग फोर्स इज रजोगुण. आणि व्हॉट गेट्स मूव्ड विच कॅनॉट बी मूव्ड विदाउट एनी फोर्स बिहाइंड इट दॅट इज तमोगुण. म्हणजे आपल्या देहामध्ये आपला जड देह जर बघितला ना, पृथ्वी तत्व जलतत्व यांच्यापासून जो तयार झालेला आहे तो तमोगुणाचा देह आहे. परंतु त्याच्यामध्ये जी शक्ती कार्यरत आहे, म्हणजे आपलं मन म्हणा, इंद्रिय म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या रजोगुणाच्या सहाय्याने इकडून तिकडे हलतात. किंवा आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी इच्छा उत्पन्न होते, आपल्या मनामध्ये समजा एखादी इच्छा उत्पन्न झाली की ही वस्तू मला पाहिजे, तर ही तर जड वस्तू आहे. पण ही जड वस्तू मला पाहिजे याच्यासाठी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न होते आणि त्याच्यानंतर मी काहीतरी करायला लागतो. का बरं? कारण की मला असं वाटतं की ही वस्तू मला मिळाली की मला सुख होईल. कोणाला सुख होईल? दॅट जीव, दॅट बडी. द वन हू इज in contact with Prakriti, or the one who has identified himself with his own jiva, or identified himself with his own deha and mana and buddhi. शुद्ध चैतन्य जेव्हा देह मन आणि बुद्धी यांच्यासोबत आयडेंटिफाय करतं स्वतःला, तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात. तर हा जो जीव आहे त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते कशाबद्दल? प्रकृतीबद्दल किंवा जड वस्तूबद्दल. ती वस्तू प्राप्त करण्यासाठी तो जीव काहीतरी करतो. व्हॉट एव्हर ही डज इज रजोगुण. रजोगुण इज movement in this जड सृष्टी. जड सृष्टी तमोगुण, त्याला इकडून तिकडे हलवणारा रजोगुण, आणि ते हल्ल्यानंतर कशामुळे काय होईल ह्याचं जे प्रिन्सिपल आहे, ह्याचे जे सिद्धांत आहेत ते म्हणजे सत्वगुण असं तुम्ही समजा, फॉर सिम्प्लिसिटी सेक. आता पहिले आपण तमोगुणामध्ये अडकलेलो असतो. सो वी आर ऑलवेज लुकिंग फॉर थिंग्स. कारण की आपल्याला सगळी सृष्टी दिसते तर खूप खूप छान दिसते, खूप आकर्षक दिसते. त्यामुळे मग आपण ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं की हे मला पाहिजे. आता ते करत असताना समजा आपण पाप केलं, तर मग आपल्याला त्याचं फळ काय मिळेल? दुःख मिळेल. म्हणजे ह्याच्यानंतरचा जो जन्म आहे, त्या जन्मामध्ये आपल्याला आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झेलायला लागेल. पुढच्या जन्मापर्यंत जाण्याची काय गरज आहे? ह्या जन्मामध्ये सुद्धा समजा आपण आपल्या लहानपणी किंवा तरुणपणी अशा गोष्टी केल्या असतील की ज्या आपण करायला नको होत्या. म्हणजे काय की आपण निसर्गाचे नियम समजून घेतले नाहीत आणि पाळले नाहीत. त्याच्यामुळे काय झालं, की आता जेव्हा आपलं वय वाढलं, तेव्हा ज्या काही चुका आपण केलेल्या असतील आधीच्या काळात, त्याचे परिणाम आता आपल्याला भोगायला लागतात आहेत. अगदी सोपं उदाहरण म्हणजे आता समजा आपल्याला भूक लागली. आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं. समजा आपण जास्त खाल्लं किंवा खात राहिलो, बिकॉज द प्रोसेस ऑफ ईटिंग इज प्लेजरेबल. तर काय होईल, की आपलं पोट बिघडेल. पण प्रकृतीचे नियम सहिष्णुपणे आहेत.
ते खूप लवकर आपल्याला परिणाम दाखवत नाहीत अनलेस वी हॅव मेड ए सीरियस ग्रेव्ह मिस्टेक. समजा आपण घोडचूक नसेल केली ना, तर प्रकृती फार सहिष्णू आहे. आपण काय करतो, की छोट्या-छोट्या चुका ज्या असतात ना, त्या करत राहतो कारण की इट इज प्लेजरेबल टू मेक दोज मिस्टेक्स. म्हणजे आपण थोडंसं जास्त खाऊन घेतो किंवा आपल्याला कोणीतरी आग्रह करतं, की तुम्ही खाऊनच घ्या ना. तर आपण त्या टेम्प्टेशनला बळी पडतो आणि मग आपण थोडंसं जास्त खाऊनच घेतो. असं सवय लागत, लागत, लागत आपण जेव्हा ते करत राहतो अनेक वर्ष, तेव्हा मग आपल्याला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. तर ते जर होऊ नये असं वाटत असेल, तर आपण आधीपासूनच थोडंसं जरा शिस्तीने राहिलेलं काय वाईट आहे? तर काहीतरी केल्यामुळे काहीतरी चांगलं किंवा वाईट घडेल, हा जो सिद्धांत आहे, म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. तर हे जे सगळे सिद्धांत आहेत ना, दे फॉल इन द कॅटेगरी ऑफ सत्वगुण. समजा आपण त्या सत्वगुणाशी एकनिष्ठ राहिलो, म्हणजे काय की आपण हे सगळं कसं चालतंय, त्याचे नियम आणि त्याचे सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि नुसतं समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला, परंतु त्या सिद्धांतांनुसार आपण राहण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला ह्याच्यापुढे शुभ जन्म मिळेल, रादर दॅन अशुभ जन्म मिळेल किंवा आपल्याला सुखाचा अनुभव होईल. पुढच्या जन्मापर्यंत जायची गरज नाही, ह्याच जन्मामध्ये होईल. आपण जर निसर्गाच्या नियमांप्रमाणे राहिलो, जन्मापासून ते जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत, तर आपल्याला चांगला आणि सुखद अनुभव येऊ शकतो. पण त्याच्यासाठी ती शिस्त पाहिजे. मनाला ते वळण पाहिजे. आणि ते वळण येण्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे. कॉन्स्टंट एफर्ट इज रिक्वायर्ड फॉर दॅट. ठीक आहे. आता आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. सो लेट अस सी मुक्त छंद. मुक्त छंदामध्ये म्हणतात, पुरुष प्रकृती माझी स्थित, प्रकृतीजन्य गुणभोगीत, असे कारण हा गुणसंबंध, जन्मास योनीत विविध. पुरुष प्रकृती माझी स्थित आहे, म्हणजे जो पुरुष आहे तो प्रकृतीमध्ये अडकलेला आहे. प्रकृतीजन्य गुणभोगित, प्रकृतीचे जे गुण आहेत, प्रकृतीजन्य म्हणजे प्रकृतीतून तयार होणारे 3 गुण. असे कारण हा गुणसंबंध, हा हा जो गुणसंबंध आहे हे कारण आहे. कशाचं कारण आहे? जन्मास योनीत विविध. अनेक जन्मांमध्ये, अनेक योनींमध्ये आपला जन्म होतो त्याच्यासाठी. असे मिलनी प्रकृतीच्या पुरुष, गुणा प्रकृतीच्याची भोगी मनुष्य. गुणाकारणे जन्म घेईची जेव्हा, कधी चांगला तोही वाईट केव्हा. असे मिलनी प्रकृतीच्या पुरुष, पुरुष जेव्हा प्रकृतीशी मिलन करतो तेव्हा प्रकृतीच्याच गुणांचा भोग तो करतो. गुणाकारणे जन्म घेईची तेव्हा, गुणाकारणांनीच म्हणजे त्या गुणांमध्ये अडकलेला असल्यामुळेच तो पुन्हा जन्म घेतो, कधी चांगला आणि कधी वाईट. आता ज्ञानदेव महाराज याच्याबद्दल काय म्हणतात बघूया. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज. ही सेज, प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला म्हणजे प्रकृती परतंत्र झालेला, प्रकृतीवर अधीन झालेला किंवा प्रकृतीच्या अधीन झालेला. प्रकृतीवर परितंत्र म्हणजे काय? प्रकृतीच्या तंत्रानुसार चालणारा. आपण सगळे तर तसेच आहोत, नाही का? असा पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो आणि हा गुणसंयोगच त्याला चांगल्या आणि वाईट जन्मांना कारण होय. जे अनंगू तो पेधा, निकवडा नुसधा, जीर्णू अतिवृद्धा पासोनी वृद्धू. कारण तो पुरुष अंगहीन म्हणजे निराकार असून सुद्धा पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना पुराणा, अति म्हाताऱ्यांपेक्षा म्हातारा आहे. कारण की त्यांनी त्या प्रकृतीसोबत किंवा त्या देहासोबत तादात्म्य म्हणजे आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. तया आडनाव पुरुषू, एरवी स्त्रीना नपुंसकू, किंबहुना एकू निश्चयो नाही. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिलं तर तो स्त्रीही नाही किंवा नपुंसकही नाही. फार काय सांगावं, अमुक एक तो आहे, असा त्याच्याबद्दल काही निश्चय करता येत नाही. आपल्याला जो पुरुष आहे, तो पुल्लिंगी आहे असं वाटतं आणि प्रकृती जी आहे ती स्त्रीलिंगी आहे असं वाटतं.
परंतु इन प्युअर कॉन्शियसनेस देर इज नो जेंडर. इन प्युअर कॉन्शियसनेस देर इज नो जेंडर म्हणजे आपल्या अस्तित्वाची जी जाणीव आहे आपल्याला प्रत्येकाला, त्या जाणीवेला नर आणि मादा असा लिंगभेद नाही आहे. प्युअर कॉन्शियसनेस इज विदाउट एनी जेंडर. देर इज नो पुरुष आणि देर इज नो स्त्री इन दॅट होल थिंग. याचा अनुभव आपल्याला कधी येतो? याचा अनुभव आपल्याला झोपलं की येतो. झोपल्यानंतर आपल्याला कुठे माहित असतं की आपण पुरुष आहे की स्त्री आहे? जेव्हा आपण उठतो तेव्हा अगेन वी आयडेंटिफाय अवरसेल्स विथ अवर बॉडी. परंतु आपल्या शरीरासोबत आपलं जे तादात्म्य आहे, आयडेंटिफिकेशन विथ अवर बॉडी, दॅट इज सो स्ट्रॉंग, सो स्ट्रॉंग, की आपण या देहालाच मी आहे असं मानतो आणि स्वतःला स्त्री आणि पुरुष आहे असं मानतो. तर व्यावहारिक जगतामध्ये किंवा व्यवहारदृष्ट्या पुरुष आणि स्त्री हा भेद ठीक आहे, हरकत नाही त्याला. आणि तो प्रकृतीच्या नियमांसाठी किंवा प्रकृतीच्या पुढे नेण्यासाठी उपयोगाचा आहे. पुरुष आणि स्त्री आहेत आणि त्यांच्या संयोगामुळेच प्रकृती पुढे जाते किंवा जगत पुढे जातं. होल नेचर गेट्स प्रॉपेल्ड व्हेन द मेल अँड फिमेल कम टुगेदर. त्यामुळे त्याच्यासाठी, त्या कारणासाठी पुरुष आणि स्त्री यातला भेद जो आहे तो ठीक आहे. परंतु तो देखील आपल्याला स्वैराचारासाठी प्रवृत्त करू नये किंवा आपण त्याच्यापासून स्वैराचाराला प्रवृत्त होऊ नये याच्यासाठी आपल्यावर धर्माचं बंधन आहे. धर्माचं बंधन हे आहे की धर्म आपल्याला सांगतो की पुरुषांनी एका स्त्रीसोबत प्रपंच करावा. कशा करता? प्रकृतीचं काम करण्याकरता. परंतु ते काम करत असताना आपल्याला जे सुख होतं त्या सुखामध्ये अडकायचं नाहीये. प्रकृती स्वतःला समोर प्रॉपोगेट करण्याचा प्रयत्न करते ना, प्रॉपेल करण्याचा प्रयत्न करते. नेचर वॉन्ट्स टू गो फॉरवर्ड. परंतु त्याच्यासाठी पुरुष आणि स्त्री ह्या दोघांना त्यांनी साधन बनवलंय. आपली समस्या काय आहे की आपण त्याच्यातून सुख आपण भोगतो आहोत किंवा आपण घेतो आहोत आणि आपल्याला ते हवं आहे, या विचारामध्ये अडकलेलो असतो. म्हणजे भगवंत सांगतात की प्रकृतीच्या गुणांच्या नुसार सगळं जग चालतं. प्रकृतीर क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः. परंतु जो अहंकार विमूढात्मा आहे, म्हणजे हा जीवात्मा जो आहे, तो स्वतःच्या अहंकारापायी असं समजतो की हे सगळं मी करतो. सो आय एम द वन हू इज डुईंग इट. अशा प्रकारे त्याचा भ्रम होतो. म्हणून तो ह्या तिन्ही गुणांमध्ये अडकतो. पहिले तमोगुणात अडकतो म्हणजे वस्तूंमध्ये अडकतो. वस्तू पाहिजे असतात त्याला. नंतर रजोगुणामध्ये अडकतो. त्याला असं वाटतं की मी हे करीन, मी ते करीन, मी हे केलं की हे मोठा होईन. ते केलं की खूप फेमस होईन. हे केलं की खूप श्रीमंत होईन. तर हा रजोगुण आहे. विच propels us to do things in nature. तर पहिले आपली प्रवृत्ती असते की आपण वस्तू जमा करतो खूप साऱ्या. त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये अशी इच्छा होते की आपण जगामध्ये प्रसिद्ध व्हावं किंवा खूप पैसा आपल्याजवळ असावा. लोकांनी आपलं नाव घ्यावं. मेल्यानंतरही आपलं नाव घ्यावं म्हणून आपण आणखीन एक दगड जमा करून ठेवतो. आपल्या नावाचा दगड म्हणजे आपल्या नावाचा पुतळा किंवा आपल्या नावाची संस्था समजा. शेठजी अमुक अमुक धर्मशाळा किंवा इस्पितळ, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो. त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं. त्याच्यातून पुढे गेलेला जो असतो ना, तो सत्वगुणामध्ये पण अडकू शकतो. म्हणजे त्याला आता हे सगळं शिकायचंय. मला वेद शिकायचंय, मला उपनिषद शिकायचे आहेत. मला हे सगळं समजून घ्यायचंय. पण मग त्याच्यामध्ये समजा अडकला तर मग काय होईल? मग असं होईल की लोकांना सांगत सुटेल, की हे असं असतं, हे तसं असतं. हे मला कळतं, हे तुम्हाला कळत नाही. या अहंकारात मनुष्य अडकेल. तर ह्याच्यातही आपल्याला नाही अडकायचं.
वी डोंट वॉन्ट टू गेट स्टक इवन इन दिस. बघूया ज्ञानदेव महाराज काय म्हणतात. तो अचक्षु अश्रवणू अहस्तू अचरणू रूपनावरणू नाम आधी. त्याला डोळे कान हात पाय रूप रंग आणि नाव हे काही नाही. कोणाला? पुरुषाला. ओके. अर्जुना काहीची जेथ नाही, तो प्रकृतीचा भरता पाही, की भोगणे ऐसयाही सुख दुःखांचे. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो प्रकृतीचा नवरा आहे असं समज. पण अशा नवऱ्याला पुरुषालाही सुख दुःख भोगावे लागतात. कारण की ही हॅज आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ द बॉडी अँड माइंड. तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी या पतिव्रता भोग विजय. तो पुरुष तर अकर्ता, प्रीती द्वेष शून्य आणि अभोक्ता आहे. अकर्ता म्हणजे ही डझंट डू एनिथिंग ॲट ऑल. प्रीती द्वेष शून्य म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आसक्ती किंवा प्रीती आहे किंवा एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला द्वेष आहे, ते त्या पुरुषामध्ये नाहीये. जो पुरुष आहे त्याच्यामध्ये तो खरं तर ते नाहीये. आणि तो अभोक्ता आहे म्हणजे तो भोग पण घेत नाही. परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते. म्हणजे द आयडेंटिफिकेशन विथ द मटेरियल नेचर विल कंपेल द पुरुष, द जीवात्मा, टू एन्जॉय द प्रकृती. दिस इज जस्ट द लॉ ऑफ नेचर. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर बायबलमधली जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ॲडम अँड ईव्ह वेअर क्रिएटेड इन द इमेज ऑफ गॉड. आणि त्यांना देवाने सांगितलं होतं की तू ह्या सफरचंदाच्या झाडाचं सफरचंद जे आहे ते खाऊ नको. डोंट ईट द ॲपल. का बरं? कारण की दिस इज द ॲपल म्हणजे हे फ्रूट ऑफ नॉलेज आहे. ते खाल्लं की तुझं अधःपतन होईल. तर तो खातो ते फळ आणि मग त्याला ते खूप चांगलं वाटतं. सो ही गेट्स अट्रॅक्टेड बाय दॅट. म्हणजे प्रकृतीशी संबंध जेव्हा येतो तेव्हा त्याला सुख होतं. त्याच्यानंतर मग असं लिहिलंय की त्याच्या आधी हे ॲडम आणि ईव्ह दे यूज्ड टू लिव्ह दिगंबर असायचे, ते निर्वस्त्र. परंतु त्याच्याबद्दल त्यांना काही वाटायचं नाही. दे डिड नॉट रिअली फील एनिथिंग अबाउट इट. परंतु ते खाल्ल्यानंतर मग त्यांच्यामध्ये लज्जा निर्माण झाली, अशी कथा आहे. मग त्यांनी स्वतःचा देह झाकायला सुरुवात केली. अशा प्रकारची कथा आहे. म्हणजे काय आहे की आपण प्रकृतीला भोग्य वस्तू आहे असं जर मानलं, तर त्याच्यामुळे आपलं अधःपतन होतं. ऋषी आपल्याला काय सांगतो, की ही जी प्रकृती आहे, हे जे सगळं जग आहे, हे सगळं ईश्वराने परिपूर्ण आहे आणि ह्याचा त्याग करून ह्याचा आनंद घेणं आवश्यक आहे. इज व्हॉट ऋषी टेल्स अस. ईशावास्य उपनिषदामध्ये. करेक्ट. परंतु आपण असं समजतो किंवा असा आपला गैरसमज असतो, की या प्रकृतीचा आपण जर भोग केला तर आपल्याला सुख होईल आणि आपण त्याच्या मागे लागलेलो असतो सारखे. दिस इज द ओरिजिनल सिन. The original sin is to imagine this entire creation as an object of pleasure. निसर्ग किंवा प्रकृती किंवा जगत हे आपल्या सुखाचं साधन आहे, ही जी मान्यता आहे, दिस इज द ओरिजिनल सिन. दिस इज इग्नोरन्स. म्हणजे जगाचं स्वरूप काय आहे ते आपल्याला कळलेलंच नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ते भोगाचं साधन आहे किंवा सुखाचं साधन आहे असं कळलं किंवा असं वाटलं. म्हणून आपण त्या जगाचा भोग घ्यायला सारखे उद्युक्त होतो. अशी जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा होते आणि आपण काहीतरी करायला लागतो, म्हणजे आपण रजोगुणाच्या आहारी गेलो. तमोगुणाच्या आहारी गेलो म्हणजे आपण वस्तू जमा करू. आपण त्या वस्तूंना खरं मानू. रजोगुणाच्या आहारी गेलो म्हणजे आपण हे करू, ते करू, ते करू, ते करू. वस्तू जमाही करू आणि त्याच्यानंतर ते काहीतरी करू. आणि नंतर मग सत्वगुणाच्या आहारी जाऊ. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करू. पण मग लोकांना सांगत सुटू, की मला हे कळतं, तुम्हाला बिलकुल कळत नाही. म्हणजे कंपॅरिझन सुरू झाली. होलियर दॅन दाव. तिन्ही गुण धोकादायक आहेत.
आणि सत्वगुणाचं जे संकट आहे ना, ते सगळ्यात जास्त कठीण आहे. त्याच्यातून बाहेर पडणं फार कठीण आहे. फार कठीण आहे. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज सेज. जिये ते अळूमाळू, रूपार चाळ ढाळू, ते भलतैसाही केळू लेखा आणि. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची आणि गुणांची थोडीशी हालचाल करता येते, म्हणजे आपल्या रूपाने आणि गुणाने कुठल्याही पुरुषाला मोहित करता येते, ती स्त्री वाट्टेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते. म्हणजे कसं आहे की डोंट इमॅजिन धिस टू बी ए मॅन अँड ए वुमन. थिंक ऑफ दिस ॲज द एंटायर क्रिएशन. हे जग आपल्याला किती भुरळ पाडतं. आपण आधी जिथे असतो तिथून समजा आपण एखाद्या चांगल्या जागी गेलो, म्हणजे आपण समजा मुंबईला राहत असू आणि महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वर पुष्कळ दूर झालं, लोणावळ्याला गेलो समजा, तर किती चांगलं वाटतं. म्हणजे काय आहे की तिथल्या देखाव्यानी, तिथल्या दृश्यांनी आपल्याला भुरळ पाडली. आता हे माझ्या मागचं जे चित्र आहे ते बहुतेक हिमाचल प्रदेशमध्ये मधलं वगैरे कुठलं तरी आहे. तर आपण आपल्या घरनं समजा आपण कुठल्या शहरात राहत असलो, म्हणजे मी नागपूरला राहायचो, तर तिथनं समजा मी हिमालयात गेलो, तर मला किती चांगलं वाटेल. म्हणजे काय आहे की प्रकृती मला भुरळ पाडते. त्याच्यानंतर काय होतं बघू आपण. ती न घडणाऱ्या गोष्टी घडवते. आता समजा माझी जर कुवत नसली, मी लोकांकडनं खूप गोष्टी ऐकतो की हिमालयात खूप चांगलं वाटतं, किंवा ही अशी एक अमुक सुंदर जागा आहे, तर ती जाऊन बघायची माझी इच्छा होते. किंवा एखादी गोष्ट खूप चविष्ट आहे, म्हणजे आपल्या घरचं जेवण तितकं आपल्याला चविष्ट लागत नाही. समजा आपण कुठल्यातरी इराण्याच्या हॉटेलमध्ये गेलो, तर तिथे मसाले-बिसाले जे असतात त्याच्यामुळे ते अन्न खूप चविष्ट वाटतं. मी लहान जेव्हा होतो, तेव्हा कुठलंतरी एक रेस्टॉरंट होतं आमच्या गावामध्ये. तिथल्या जेवणाची चव मला खूप आवडायची आणि तिथे आम्हाला कधी-कधी घेऊन जायचे कोणी. तर तिथे गेल्यानंतर एकदा ती चव आली, की मग असं वाटायचं की आपण दर रविवारी तिकडे झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी मग काहीतरी जुगाड. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये मनुष्य अडकतो. तर प्रकृतीच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5ही इंद्रिय आणि 5ही इंद्रियांचे जे विषय आहेत, त्याच्यामध्ये कसा मनुष्य अडकतो ह्याच्याबद्दल आपण गीतेमध्ये ह्याच्या आधी पण चिंतन केलंय. आणि प्रत्येक इंद्रियामध्ये अडकणारा जो प्राणी आहे त्याचा उदाहरण देऊन आपल्याला धडा ज्ञानदेवांनी दिलेला आहे. तर आपण तर 5ही इंद्रियांचे गुलाम आहोत. त्याच्यामुळे आपण प्रकृतीमध्ये अडकतोच. माये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुण तेची हे. मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे. फार काय सांगावं, प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होय. प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. प्रकृती ही गुणांचं मॅनिफेस्टेशन आहे. हे प्रतिपक्षी नित्य नवी, रूपा रूपा गुणाचीच आघवी, जडा तेही माजवी येचा माजू. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नव रूप धारण करणारी आहे आणि ही सर्व रूपानेच भरलेली आहे. आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो, म्हणजे जडाला हालचाल करायला लावतो. प्रकृती दर क्षणी बदलते. हे तर आपण शिकलोय ना. म्हणजे अगदी जे फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक आहे सगळ्या सृष्टीचा, ॲटम. त्या ॲटममध्ये सुद्धा न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात ना. इलेक्ट्रॉन्स जसं भुंगा फिरतो ना फुलाच्या भोवती, तसा त्याच्यापेक्षा लाखो करोडो पट जास्त वेगाने इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती फिरतो. नॉट ॲज ए म्हणजे अशी प्रदक्षिणा नाही करत, कुठेही असू शकतो ॲट रँडम. डिपेंडिंग अपॉन द एनर्जी लेव्हल त्याचे ऑर्बिटल्स असतात. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तो सापडण्याची शक्यता असते. इलेक्ट्रॉन सारखे त्या न्यूक्लियसच्या भोवती पिंगा घालत असतात सारखे, खूप जास्त वेगाने. म्हणजे काय आहे की प्रत्येक क्षणी ही सृष्टी बदलते.
आणि या बदलणाऱ्या सृष्टीमुळे अनेक प्रकारचे देखावे, अनेक प्रकारची दृश्य आपल्याला दिसतायत. म्हणजे आपला कलायडोस्कोप असतो ना, त्या कलायडोस्कोपमध्ये आपण जेव्हा फिरवतो, तेव्हा अनेक प्रकारची पॅटर्न्स तयार होतात. तर तशा प्रकारची सगळी पॅटर्न्स, तशा प्रकारची सगळी दृश्य ह्या जगतामध्ये तयार होतात, ह्या प्रकृतीमध्ये तयार होतात. त्याच्यामुळे हा जो पुरुष आहे, ह्याला भुरळ पडते. नामे ये प्रसिद्धे, स्नेहो या स्निग्धे, इंद्रिये प्रबुद्धे ये चैनी. हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्धीला आले आणि स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे आणि हिच्यामुळे इंद्रिय आपापल्या कामात तरबेज आहेत. हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्धीला आलं. पृथ्वी जी आहे ना, किंवा हे जगत जे आहे, जगत हे नामरूपात्मक आहे. म्हणजे ह्या जगामध्ये ज्या वस्तू आहेत त्याचं रूप बाहेर आहे आणि नाम आपल्या आत आहे. तर ह्या नाम मात्र प्रसिद्धीला आलं म्हणजे आपल्या मनात जे नाव होतं किंवा एखाद्या वस्तूचं आपण आपल्या मनामध्ये जे नाव घेतलं असेल किंवा नाव ठेवलं असेल त्याला. बाय द वे हे नावाचं पण ना एक शास्त्र आहे. म्हणजे कसं आहे, की जी वस्तू आपल्याला बाहेर दिसते, त्या वस्तूचं नाव काय असायला हवं? ते जे नाव आहे, त्या नावाचा किंवा त्या शब्दाचा काय नाद आहे? त्या नादावरून, त्या शब्दावरून, त्या शब्दाच्या ध्वनीवरून ती वस्तू काय आहे हे ठरत असतं किंवा त्या वस्तूचा आणि त्या नामाचा एक संबंध असतो. आपले हे जे सगळे अल्फाबेट्स आहेत ना, म्हणजे अ, आ, इ, ई पासून ते ज्ञ पर्यंत, ही सगळी अक्षरं जी आहेत, त्या प्रत्येक अक्षराला एक नाद आहे. सो देर इज अ साउंड असोसिएटेड विथ ईच सिलेबल किंवा ईच लेटर इन दी अल्फाबेट. प्रत्येक अक्षराचा काहीतरी नाद आहे ना. देर इज सम साउंड असोसिएटेड विथ इट. अ, आ, ई, ई, क, ख, ग, घ, घ, ङ. ह्या सगळ्या ज्या साउंड्स आहेत, ह्या सगळ्या ज्या हे सगळे जे साउंड्स आहेत, हे सगळे जे ध्वनी आहेत, ह्या ध्वनीचा एक नाद आहे. देर इज अ व्हायब्रेशन टू इट. आणि जे व्हायब्रेशन ज्या वस्तूसोबत मॅच होतं, ते त्या वस्तूचं नाम. तर ती वस्तू बाहेर आहे, पण नाम आत आहे. आपण ह्याच्याबद्दल एकदा एक उदाहरण घेतलं होतं, तुम्हाला आठवतं का? आपण एक शब्द घेतला होता, दंत. आता दंत या शब्दामध्ये द मध्ये पण आपली जीभ दाताला लागते आणि त मध्ये पण जीभ दाताला लागते आणि न मध्ये पण लागते. दंत. तर जेव्हा आपण दंत हा शब्द म्हणतो, तेव्हा इट इज असोसिएटेड विथ द टीथ, दात किंवा दंत. संस्कृतमध्ये दाताला दंतच म्हणतात ना. दाताचा डॉक्टर असं आपण मराठीत म्हणतो, पण त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? दंतवैद्य किंवा दंतचिकित्सक. तर दंत हा जो शब्द आहे, ह्याचा जो नाद आहे आणि ह्याच्यामुळे जी क्रिया होते, त्यावरून ही जी वस्तू आहे दात, ही स्पष्ट होते. तर जगामधली प्रत्येक वस्तू त्याच्या नामामुळे स्पष्ट होते. म्हणून त्याला सांगितलंय नाम मात्र, जे म्हटलं ना ज्ञानदेवांनी, हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आलं आणि स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे. स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे म्हणजे काय, की आपल्याला एकमेकांबद्दल जे प्रेम वाटतं, ते प्रकृतीमुळे वाटतं. प्रकृतीमुळे आपल्याला असं वाटतं, की आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि म्हणून आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम वाटतं किंवा द्वेष पण वाटू शकतो. आयदर वे. पण हे कशामुळे वाटतं? कारण की आपल्याला असं वाटतं, की ही वेगळी व्यक्ती आहे. हा वेगळेपणाचा जो अनुभव आहे, तो ह्या प्रकृतीच्या इन्फ्लुअन्समुळे आपल्याला वाटतो. आणि हिच्यामुळे इंद्रिये आपल्या कामात तरबेज आहेत. प्रकृतीचा आपल्याला भोग घ्यायचा आहे. वी वॉन्ट टू एन्जॉय दिस नेचर अँड दॅट इज व्हाय आवर सेन्स ऑर्गन्स हॅव बिकम एक्सपर्ट इन एन्जॉयिंग. आपल्या इथे तर कित्येक प्रकारची शास्त्र आहेत, जस्ट टू एन्जॉय ऑल द डिलाइट्स ऑफ नेचर. आपल्याकडे पाकशास्त्र आहे. पाकशास्त्र. स्वयंपाक कसा करावा.
स्वयंपाक कसा केल्यामुळे आपल्याला तो जास्त चविष्ट लागेल. हाऊ वी कॅन एन्जॉय द फूड वी ईट. याचं पूर्ण शास्त्र आहे. तुम्ही विचार करा, की असं एकही शास्त्र नाहीये किंवा असा एकही ॲस्पेक्ट नाहीये जगामधला, ज्याच्यासाठी शास्त्र नाही आपल्याकडे. सगळ्या गोष्टींसाठी शास्त्र फॉर एव्हरीथिंग. म्हणजे आपल्या इथल्या ऋषींनी विचारपूर्वक कामशास्त्र तयार केलं. व्हिच इज बेसिकली एन्जॉयिंग सेन्शुअल प्लेजर. आपल्या 5ही इंद्रियांमधून ज्या प्रकारच्या सुखाचा अनुभव येऊ शकतो, तो सायंटिफिकली कसा घ्यायचा, ह्याच्याबद्दल शास्त्र. पण त्याच्यामध्ये आपल्याला अडकायचंय का? त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल अडकायचं नाहीये. त्याच्या पुढे जायचं आपल्याला. "कायी मन हे नपुंसक, की ते भोगवी तिन्ही लोक. ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे." मन हे नपुंसक नाहीये का? पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे. हे भ्रमाचे महाद्वीप, व्याप्तीचे रूप, विकार उमप या केले. ही प्रकृती भ्रमाचं मोठं बेट आहे आणि मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केलेले आहेत. ही प्रकृती भ्रमाचं मोठं बेट आहे. भ्रमाचं मोठं बेट आहे म्हणजे काय, की आपल्याला ही प्रकृती बाहेरची जी आहे, ही दिसते आहे, ही खरं आहे असं वाटतं. खरी आहे असं वाटतं. असं भ्रमाचं बेट आहे ते. त्याच्यामुळे काय होतं, की आपण त्याच्या मागे लागतो. आपल्याला वाटतं ते खरं आहे. सो वी शुड समहाऊ एन्जॉय इट. अशा प्रकारे आपण जेव्हा प्रकृतीच्या मागे लागतो, तेव्हा मग सुख-दुःख भोगावे लागतात आपल्याला. मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केले आहेत. ह्या प्रकृतीचा भोग घेण्यासाठी मी जे जे काही करतो, त्यालाच विकार म्हणतात. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव म्हणजे आधार आहे. कामरूपी वेलाचा मांडव. कामरूपी म्हणजे कामना, डिझायर्स. ह्याच्या वेलाचा मांडव आहे ही प्रकृती. सो इट्स ए स्कॅफोल्डिंग ऑन विच डिझायर्स विल ग्रो लाइक ए वाईन. आणि ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे. मोहरूपी वनातील वसंत ऋतू. सो इट इज म्हणजे बहरलेलं आहे हे सगळं वन. व हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. हिला दैवी माया म्हणतात. दैवी माया म्हणजे वी थिंक दॅट दिस होल वर्ल्ड इज रिअल अँड दिस होल वर्ल्ड इज ए मीन्स ऑफ एन्जॉयमेंट. सुखाचं साधन आहे असं वाटणं. दॅट इज कॉल्ड दैवी माया. हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे. ही शब्दसृष्टीची वृद्धी आहे. दिस इज अन एक्सपॅन्स ऑफ ऑल दीज वर्ड्स. ही साकारपणाची प्राप्ती आहे. साकारपणाची प्राप्ती आहे. सो दिस वर्ल्ड इज ऑफ फॉर्म्स, शेप्स अँड फॉर्म्स. साकारपणाची प्राप्ती आणि ही प्रपंचाची न भंगणारी धाडी म्हणजे हल्ला आहे. प्रपंचाची न भंगणारी धाडी म्हणजे ही सृष्टी अनंत आहे. त्यामुळे तिचा जर आपण भोग घेतो म्हटलं, तर धिस रजोगुण कॅन कंटिन्यू फॉरएव्हर. मागे आपण एकदा एक बघितलं होतं, की दुनिया में इतने चने हैं, की उनको खाते-खाते हमारे दात घिस जाएंगे, लेकिन चने खत्म नहीं होंगे. म्हणजे जगात ज्या वस्तू आहेत त्यांचा भोग घेता-घेता आपली इंद्रिय थकून जातील, शिथिल होतील. परंतु जगातले भोग संपणार नाहीत. त्यामुळे जर जगातले भोग खरे आहेत आणि त्यांच्यामुळे मला सुख होतं आहे, असं मला जर वाटत असेल, तर मला आत्ताची इंद्रिय जर झिजून गेली, निकामी झाली, तर पुन्हा नवीन इंद्रिय घेऊन येण्यासाठी नवीन जन्म घ्यावा लागेल. The only reason we get reborn is because we have unfulfilled desires from this birth. जर ह्या जन्मामध्ये आपल्या मनामध्ये इच्छा उरल्या कुठल्याही प्रकारच्या,
तरी सुद्धा त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागेल. परंतु समजा इच्छा सगळ्या निवृत्त झाल्या. का बरं? कारण की मला कळलं, की सुख जे आहे ते इच्छा निवृत्तीमुळे मध्ये आहे किंवा इच्छा निवृत्तीमुळे आहे. इच्छापूर्तीमुळे नाही आहे. हे जर मला कळलं, तर इच्छेपासून मी निवृत्त होईन. मग पुढचा जन्म नाही घ्यावा लागणार. पुढच्या जन्मापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर ह्या जन्मामध्ये इच्छा निवृत्ती कशी करायची ह्याच्यावर काम करा. तर इच्छा निवृत्ती करायची गरज नाहीये. जर मला कळलं, की मला ज्याची इच्छा होते आहे, ज्या वस्तूची, ती वस्तू भासमान आहे. म्हणजे अपीअरन्स आहे. इट्स ओन्ली अन अपीअरन्स. ह्याचा अर्थ त्या वस्तूसोबत संपर्क झाल्यानंतर सुखाची अनुभूती नाही होणार का? बिलकुल होईल. मला आता खूप भूक लागलेली आहे. मी काल दुपारी साधारण 2:30 पासून ते आत्तापर्यंत काही खाल्लेलं नाहीये. म्हणजे आता 20 तासांचा उपवास झालेला आहे. सो आय एम क्वाईट हंग्री राइट नाऊ. ह्याचा अर्थ मी जेव्हा जे काही खाईन फळं वगैरे, ते खाल्ल्यानंतर मला बरं नाही वाटणार का? छान वाटेल. बिलकुल वाटेल. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. त्याचा उपयोग आपण आपल्या आवश्यकतेपुरता करायला काही हरकत नाही. अवश्य करा. परंतु त्याच्यामुळे मला सुख मिळतंय आणि त्याच्यामुळे मला सुख मिळवायचं राहील. मी मिळवत राहीन ते सुख. आय विल कीप ऑन एन्जॉयिंग द फ्रूट ऑफ धिस तमोगुण. असं जोपर्यंत मला वाटत राहील ना, तोपर्यंत पुढचा जन्म येत राहील. वी डोंट वॉन्ट टू गेट स्टक इन दॅट. कळा एथुनी जालिया, विद्या इयेच्या केलिया. इच्छा, ज्ञान, क्रिया वियाली हे सर्व कला इथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत. आणि हीच इच्छा, ज्ञान आणि क्रिया यास प्रसवली आहे. आपल्या मनातली जी इच्छा असते ना, तीच ते काय आहे हे शोधण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. त्याचं ज्ञान आणि त्याची क्रिया म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण जी करतो ती क्रिया, ती ह्या इच्छेमुळे प्रसवली आहे. हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळावळ, किंबहुना सकळ खेळू येचा. ही नादाची टांगसाळ आहे, म्हणजे शब्द मात्र हिच्यापासून उत्पन्न झाले आहेत. नादाची टांगसाळ म्हणजे प्रत्येक नाद जो आहे ना, प्रत्येक अक्षराचा जो नाद आहे, त्याच्यामुळे शब्द निर्माण होतात. ही चमत्काराचं घर आहे. फार काय सांगावं, सर्व खेळ हिचाच आहे. ह्या मायेचा सगळा खेळ आहे. जे उत्पत्ती प्रलयो होत, ते येचे सायंप्रात, हे असो अद्भुत मोहन हे. जे उत्पत्ती आणि प्रलय आहेत, ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत. हे असो प्रकृती अद्भुत भुरळ आहे. उत्पत्ती आणि प्रलय जे आहेत ना, ते सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा उत्पत्ती होते त्या दिवसाची आणि संध्याकाळी आपण जेव्हा झोपतो, रात्री झोपतो तेव्हा त्याचा प्रलय होतो. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, निराळेसी घरे नांदत असे. ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारी नाही आणि संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे. आणि ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारी नाही. हा जो पुरुष आहे तो आहे एकाकी, परंतु त्याला ही सगळी प्रकृती आपली जोडीदारी आहे असं वाटतं किंवा माया ही आपली जोडीदारी आहे असं वाटतं. आणि संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे. त्याला खरं तर संग काहीच नाहीये. परंतु तो संग आहे या मायेसोबत असं मला वाटतं किंवा प्रकृतीसोबत. आणि ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. ही प्रकृती जी आहे ती निराकारी पुरुषासह, त्या पुरुषाला काही आकार नाहीये. प्रकृती त्याला आकार देते आणि त्याच्यासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. शी इज प्रॉपोगेटिंग हरसेल्फ. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. हिच्या सौभाग्याचा हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा वाढला आहे, म्हणून ही त्या अनावराला म्हणजे पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. त्या प्रकृतीचा विस्तार एवढा वाढलेला आहे, की ती पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. तयाच्या तवठाई
निपटोनी काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. त्याच्या म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असं जरी आहे, तरी ती आपणच त्या पुरुषाचं सर्व काही होते. सो पुरुषाजवळ जरी काही नसलं, पुरुष जरी निराकार असला तरी सुद्धा त्याला ही प्रकृती मोहित करते आणि आपणच त्या पुरुषाचं सर्व काही होते. म्हणजे पतिव्रता स्त्री जी असते ना, ती पतिव्रता स्त्री लग्न झाल्यानंतर पुरुषाला आपलं सर्वस्व अर्पण करते. त्याप्रमाणे ही प्रकृती या पुरुषाजवळ काही नाहीये. तो निराकार आहे. तर त्याला ती सर्वस्व अर्पण करते आणि त्याच्याशी एकरूप होते. तर तो निराकार जो असतो, तो त्या प्रकृतीशी संपर्क आल्यामुळे आकारी होतो. हं. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. त्या स्वतः सिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते आणि त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचं राहणं आणि राहण्याचं ठिकाण आपणच होते. हे प्रकृती सगळं घडवते पुरुषासाठी आणि पुरुष त्याच्यासोबत तिच्यासोबत एकरूप होतो. त्यामुळे त्यालाही असं वाटतं, की आपल्याला आता आकार आला. असं झालं. 1000 ओव्या झाल्या ह्या अध्यायातल्या. बघा, आत्तापर्यंत आपण किती श्लोक केले? 22. तर 22 श्लोकांचं एक्सपॅन्शन केलेलं आहे 1000 ओव्यांमध्ये. ऑन एन एव्हरेज प्रत्येक श्लोकावर किती झाल्या? 40 ओव्या झाल्या ना? अजून संपलं कुठे? जास्तच आहे. तया अनार्ताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती आणि त्या कुलरहिताची जाती व गोत हे देखील ही प्रकृती होते. इच्छारहिताची इच्छा, पूर्णाची तृप्ती आणि त्या कुलरहिताची जाती व गोत हे देखील ही प्रकृती होते. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन, बुद्धी होय. त्या निराकार पुरुषाचाही आकार होते. त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते आणि त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकारही होऊन राहते. आपल्याला खरं तर शुद्ध चैतन्याला अहंकार नाहीये. परंतु व्हेन दॅट शुद्ध चैतन्य गेट्स आयडेंटिफाईड विथ द बॉडी अँड माइंड, अहंकार तयार होतो. तर ते कशामुळे झालं? ते ह्या प्रकृतीशी तादात्म्य केल्यामुळे झालं. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊनी ठाके. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचं ही लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषाचंही माप होते आणि त्या मनरहित पुरुषाचं मन आणि बुद्धी ही प्रकृती होते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचंही लक्षण होते. पुरुषाची आपण चर्चा करू शकत नाही, कारण की तो निराकार आहे. यू कॅनॉट एक्सप्लेन दॅट टू एनीबडी. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. त्या नामरहिताचेही नाम होते. त्या जन्मरहित पुरुषाचा जन्मही होते आणि त्याची क्रियाकर्म आपण होते. व्हेन दॅट पुरुष इज आयडेंटिफाईड विथ द प्रकृती, ऑल ऑफ दीज थिंग्स विल हॅपन. म्हणजे आपण जेव्हा आपल्या देहासोबत तादात्म्य करतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपला जन्म होतो आणि आपला मृत्यू होतो. तसं काही होत नाही. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. त्या निर्गुणाचे गुणही होते, पायरहिताचे पायही होते, कानरहिताचे कानही होते आणि नेत्ररहिताचे नेत्रही होते. पुरुषामध्ये हे काहीच नाहीये, परंतु प्रकृतीशी तादात्म्य झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. त्या भावातीताचे म्हणजे जन्मादी 6 जे भाव असतात, भाव म्हणजे विकार, तेही विकारही होते आणि त्या अवयवरहिताचे पुरुषाचे अवयवरहित पुरुषाचेही अवयव होते. फार काय सांगावं, ही प्रकृती त्या पुरुषाचं सर्व काही होते. म्हणजे पुरुषाला काही अवयव नाही आहेत. जन्मादी 6 विकार नाही आहे. म्हणजे काय आहे, की जन्म होणं, वाढणं, नंतर मग त्याची काही दिवस स्थिती राहणं, नंतर मग त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होणं, मग त्याचा ऱ्हास होणं, नंतर त्याचा मृत्यू होणं. ह्या सगळ्या गोष्टी पुरुषामध्ये नाही होत. परंतु पुरुषामध्ये प्रकृती जेव्हा मिळते,
म्हणजे काय की आपला आपल्या सोबत जेव्हा संबंध होतो किंवा आपणच देह आहोत असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपल्यामध्ये हे सर्व होतंय असं आपल्याला वाटतं. ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती तया अविकाराते विकृती माझी कीजे. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान बनवते. तो पुरुष अविकारी आहे परंतु त्याला विकारवान बनवते. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिला जैसा. तेथे म्हणजे त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुष पण आलेला आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेला आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात. म्हणजे ज्याप्रमाणे चंद्र अवसेस पडतो म्हणजे तेजोहीन होतो, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या संपर्कात आल्यामुळे तेजोहीन होतो. विदळ बहुचोखा मिनलिया वाला एका कसू होय पाचका जया परी. अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळली. म्हणजे सोन्यात समजा आपण दुसरा कुठला धातू टाकला मेटल, तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो म्हणजे इट्स नो लॉंगर प्युअर. किती जे कॅरेट्स असतील ते कमी झाले आता. का साधू ते गोंधळी संचारोनी सुये मयळी नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू कीजे. अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पाप कर्मात घालतं, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात, त्याप्रमाणे आता ह्याच्या पुढे किती आहेत बरं होऊया, पुष्कळ होऊया. त्यामुळे आता आपण एक एक काम करूया. आपण आता इथे 10-10 हा एक खूप चांगला नंबर आलेला आहे. तिथे आपण थांबूया सध्यापुरतं आणि ह्याच्या पुढचं जे चिंतन आहे ना, ते आपण पुढच्या वेळेस करू. ठीक आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.